सो या लेक्चर पासून आपण स्टार्ट करत आहोत या युनिटचा सगळ्यात लेंदी पार्ट सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो आपल्याला ह्या टॉपिक मध्ये फक्त फर्स्ट ऑर्डर आणि फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशनशी डील करायचं आहे. तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे की व्हॉट इज डिग्री अँड व्हॉट इज ऑर्डर. सो आपल्याला फक्त फर्स्ट ऑर्डर आणि फर्स्ट डिग्री या टाइपच्या क्वेश्चन्सच हँडल करायचे आहेत आणि त्यांचंच फक्त सोल्युशन काढायचं आहे. ओके, सो सोल्युशन काढायला टोटल 8 मेथड्स आहेत. त्या 8 मेथडची मी नावं सांगतो, तुम्ही लिहून घ्या. मेथडची नावं तर सोपी आहेत पण त्या मेथड्स वापरणं थोडं टफ आहे. याचं कारण असं की क्वेश्चन आला की तो क्वेश्चन कुठल्या मेथडनी सॉल्व्ह करायचा आहे हे क्वेश्चन मध्ये मेन्शन नसतं केलेलं, ते आपण ओळखायचं असतं. सो 8 मेथड पैकी या क्वेश्चनला कोणती मेथड लागणार आहे ती वन बाय वन आपल्याला चेक करत जावी लागते आणि जी मेथड अप्लाय होते ती अप्लाय करावी लागते. ओके, सो हा जो पार्ट आहे हा ओळखणं, हा पार्ट थोडासा टफ आहे. एकदा तुम्ही ओळखलं बस जी मेथड आहे ती फक्त अप्लाय करा आणि आन्सर करा. सो नावं अशी आहेत. सगळ्यात पहिले आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, दुसरा आहे रिड्युसिबल टू व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. सो या पहिल्या दोन मेथड एकमेकांशी जवळपास लिंक्डच आहे. थर्ड आहे होमोजिनियस आणि फोर्थ आहे नॉन होमोजिनियस. सो पार्ट करणं सोपं आहे. फिफ्थ आहे एक्झॅक्ट, सिक्स्थ आहे नॉन एक्झॅक्ट, सेवन्थ आहे LDE दॅट इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन LDE आणि लास्ट आहे रिड्युसिबल टू LDE. ओके, सो हा जो LDE या पार्ट आहे हा M3 मधला पूर्ण एक टॉपिक आहे, पूर्ण एक अख्खा युनिट आहे M3 मध्ये. हा इथे ऍज अ छोटासा पार्ट म्हणून आपल्याला M2 मध्ये मेन्शन केलेला आहे फॉर फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन. सो या 8 मेथड पैकी आपल्याला सिलेक्ट करायची असते की कोणती मेथड आपण इथे वापरणार आहोत. ओके, आपण या लेक्चर मध्ये स्टार्ट करत आहोत पहिल्या मेथडनी, सगळ्यात सिंपल मेथड म्हणू शकतो आपण या अख्ख्या 8 मेथड पैकी. ती आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. सो ऍज द नेम इंडिकेट्स व्हेरिएबल सेपरेबल, दोन व्हेरिएबल्स आहेत. समजा अजून करतो आपण, एक एक्स आहे एक वाय आहे. सो काय करायचं आपल्याला, एक्सचा प्रत्येक गोष्ट एका साईडला न्यायची, वाय ची प्रत्येक गोष्ट एका साईडला न्यायची आणि मग इंटिग्रेशन करायचे. व्हेरिएबल सेपरेबल, जो काही व्हेरिएबल असणार आहे आपला एक्स आणि वाय त्यांना सेपरेट करा, वेगवेगळं करा. बस मेथड आपली आहे व्हेरिएबल सेपरेबल मेथड. एक क्वेश्चन घेतो, क्वेश्चन लगेच कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. सो क्वेश्चन इज समथिंग dy by dx 1 plus y square upon 1 plus x square is equal to 0. हा क्वेश्चन आहे. ओके, सो सगळ्यात पहिला टास्क हा व्हेरिएबल सेपरेबल होणार का? हो होणार. हे बघा, हे पूर्ण दोन्ही व्हेरिएबल्स वेगवेगळे आहेत. जर का आपण त्यांना वेगळं केलं तर ते होऊ शकतात का, हा स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. बघा, फक्त तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. कॅन आय राईट लाईक दिस, dy by dx इज इक्वल टू, हे तिकडे घेऊन जातो, दॅट विल बिकम मायनस 1 plus y square अपॉन 1 plus x square. हा प्लस तिकडे मुक्त मी केला मायनस. आता व्हेरिएबल सेपरेबल होत आहेत बघा, हा एक्स एक्स सोबत, वाय वाय सोबत. फक्त एक अशी गोष्ट लक्षात ठेवायची, जो डीवाय आणि डीएक्स आहे ना हा नेहमी न्यूमरेटरवर असला पाहिजे. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, जर का डीवाय खाली असेल तर चालेल का, तर नाही, हे तुम्ही स्वतःला उत्तर द्यायचं आहे. डीवाय आणि डीएक्स हे दोघे कुठे पाहिजे, न्यूमरेटर मध्ये. मग बाकी जे फंक्शन असेल ते खाली असेल वर असेल फरक पडत नाही, बाकी फंक्शन कुठेही असो डीवाय डीएक्स वर पाहिजे. सो मी काय करतो, हा डीएक्स तिकडे मल्टिप्लाय करतो, हा डीएक्स तिकडे मल्टिप्लाय करतो, तर असं होईल डीवाय अपॉन 1 plus y square dy अपॉन 1 plus y square इज इक्वल टू dx अपॉन 1 plus x square. बघा, हा झाला y चा व्हेरिएबल तिकडे, हा झाला x चा व्हेरिएबल इकडे. व्हेरिएबल सेपरेबल मेथड, व्हेरिएबल सेपरेट केले. फक्त ऑब्झर्वेशननी तुम्हाला कळलं पाहिजे की हा क्वेश्चन व्हेरिएबल सेपरेबलनी होत आहे. सो एकदा व्हेरिएबल सेपरेट झाले की आपल्याला सगळ्यात मेन टास्क करायचा आहे तो इंटिग्रेशन. सो मी लिहितोय इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेटिंग बोथ साइड म्हणजे असं होईल dy अपॉन 1 plus y square इंटिग्रेशन dx अपॉन 1 plus x square. सो हा कुठला फॉर्म्युला आहे, आता इथे येऊन तुम्ही आता थोडं तुमच्या मागच्या 12वीच्या थोड्या पोर्शन मध्ये जायला पाहिजे. तुम्ही 12वीत तुम्ही जो इंटिग्रेशनचा अख्खा चॅप्टर शिकला तो अख्खाचा अख्खा चॅप्टर तुम्हाला इथे वापरायचा आहे. सो परत 12वी अख्खी रिपीट आहे. तुम्हाला इंटिग्रेशनचा चॅप्टर होता मॅथ्स मध्ये, तो पूर्ण इथे तुम्हाला यूज करता आला पाहिजे.
प्रत्येक आणि प्रत्येक फॉर्म्युला तुमचा इंटिग्रेशनचा पार्ट पाहिजे. इंटिग्रेशन तुमचं पार्ट नसेल, हा युनिटच सोडून द्या, युनिट सोडून द्या. ओके, सो पहिली स्टेप तुमच्या इंटिग्रेशन पार्ट करणं. प्रत्येक वेळेला मी तुम्हाला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला देत जाईल, तो ऍटलिस्ट तुम्ही बाजूला लिहून तो पार्ट करा तरी पण इनफ आहे, बट ऍटलिस्ट तुमचं ते सगळं पार्ट पाहिजे. सो आता तुम्हाला हा फॉर्म्युला पार्ट पाहिजे की इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, और इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, और इंटिग्रेशन ऑफ a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज 1 बाय a tan इनवर्स x बाय a. हा तुमचा फॉर्म्युला पार्ट पाहिजे इंटिग्रेशनचा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 1 बाय a tan इनवर्स x बाय a. इथे a काय आहे आपला, इथे a आहे 1. ओके, a स्क्वेअर 1 स्क्वेअर म्हणजे a आला 1. सो हा फॉर्म्युला मी इथे अप्लाय करतो. बघा आपला आन्सर असं काहीतरी 1 अपॉन a, 1 अपॉन 1 1 सोडून द्या, tan इनवर्स y अपॉन 1, y अपॉन 1 पण असतो y. सो हा झाला, याचं इंटिग्रेशन झालं tan इनवर्स y इज इक्वल टू मायनस, याचं इंटिग्रेशन सेम tan इनवर्स x. आता हा इंटिग्रल आपण केलेला आहे, तर ह्याला पुढे कॉन्स्टंट ऍड करावं लागतं आपल्याला. काहीही झालं तरी कॉन्स्टंट ऍड करावं लागतं. हा कॉन्स्टंट तुम्ही नुसता c घेऊ शकता, नुसता c घेऊ शकता, बट हा कॉन्स्टंट घेण्याची जर एक पद्धत आहे, तो थोडा लॉजिकली घ्यायचा असतो. इथे काय घेतला तर अजून सिम्प्लिफाय होईल आन्सर, याचा विचार करून घ्यायचा. हे बघा, इकडे टॅन आहे, इकडे टॅन इनवर्स आहे, इकडे टॅन इनवर्स आहे. मी मुद्दाहून इकडे पण टॅन इनवर्स c घेतो. याचं कारण तुम्हाला नंतर कळेल. टॅन इनवर्स सी पण एक कॉन्स्टंट आहे, सी पण एक कॉन्स्टंट आहे. काय फरक पडला का? फरक नाही पडला, पण आन्सर बघा कसं होईल. हा टॅन इनवर्स मी इकडे घेतो, तर हा असा होईल टॅन इनवर्स y प्लस टॅन इनवर्स x इज इक्वल टू टॅन इनवर्स c. आता तुम्हाला हा फॉर्म्युला तर नक्कीच माहिती असेल, टॅन इनवर्स y प्लस टॅन इनवर्स x. फॉर्म्युला असा आहे, टॅन इनवर्स a प्लस टॅन इनवर्स b इज a प्लस b अपॉन 1 मायनस ab चा टॅन इनवर्स. इट्स टॅन इनवर्स ऑफ a प्लस b अपॉन 1 मायनस ab. मी प्रत्येक लागणारा फॉर्म्युला इथे लिहित जाणार आहे, प्रत्येक लागणार तुम्ही हा लिहून घ्यायचा आहे ताबडतोब. सो हा फॉर्म्युला हा तुमचा पार्ट असणार आहे. सो इथे घ्या, टॅन इनवर्स y प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स सी. आता मुलं खूप वेळा चुकी करायला जातात, टॅन 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 कॅन्सल करतात. असं टॅन कॅन्सल होत नाही, 3 टॅन असे कॅन्सल होत नाहीत. हा बघा, हा टॅन इनवर्स कॅन्सल होऊ शकतो, त्यासाठी मला हा फॉर्म्युला अप्लाय करायला लागला. सो इथे ही चूक करू नका, टॅन 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 कॅन्सल करायचे, असा टॅन इनवर्स कॅन्सल होत नाही. सो आपलं फायनल आन्सर आहे y प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स वाय इज इक्वल टू सी. दिस इज माय सोल्युशन फॉर डिफरन्शियल इक्वेशन युजिंग व्हेरिएबल सेपरेबल मेथड. ओके, सो सगळ्यात पहिली स्टेप मी व्हेरिएबल सेपरेट केले. सेकंड स्टेप मी इंटिग्रेटिंग बोथ साइड केलं. थर्ड स्टेप मी इंटिग्रेशनचे फॉर्म्युला वापरला. फोर्थ स्टेप सी कसा कॅन्सल करता येईल मला, किंवा आन्सर किती जास्त मला सॉल्व्ह करून छोटं करता येईल, तो प्रयत्न केला. हे बघा, हे पण आन्सर होतं आपलं फायनल, बट हे जास्त अॅक्युरेट आन्सर आहे. ओके, जास्त करेक्ट आन्सर हे आहे. जर का तुम्ही ऑनलाईन देत असाल, ऑनलाईनला तर हे आन्सर तर दिसणारच नाही तुम्हाला, हे आन्सर दिसणार आहे. मग अशा वेळेला काय करा, सो तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे. जर का लेफ्टला टॅन आहे तर कॉन्स्टंटला पण टॅन लावा, लेफ्टला साइन आहे तर कॉन्स्टंटला पण साइन लावा, लेफ्टला लॉग आहे तर कॉन्स्टंटला पण लॉग लावा, की तो लॉग लॉग कॅन्सल होईल आणि तुमचे हे आन्सर देईल. बस इतका कॉमन सेन्स आहे याच्यात, बस. बघा, परत एक सोपा क्वेश्चन आहे, फक्त ओळखायचं आहे हा व्हेरिएबल सेपरेबल होऊ शकतो का. बघा, हा ई रेस टू एक्स आहे, हा 3x स्क्वेअर आहे, हा ई रेस टू मायनस वाय, ई रेस टू मायनस वाय आपण कॉमन काढू शकतो का, तर काढू शकतो. एखादा कम्प्लीट व्हेरिएबल जर का आपल्याला तो कॉमन काढता येत असेल, तर हा 100% व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म.
कॉमन काढता आला पाहिजे. कॉमन कसं काढणार बघा, नीट ऑब्झर्व करा. हे पॉवर्स आहेत. पॉवर आपण असं लिहू शकतो, ई रेस टू एक्स ई रेस टू मायनस वाय. हे तर आपल्याला लहानपणी 10वीतच शिकवलेलं आहे की जेव्हा आपण पॉवर्स असतात, पॉवर जेव्हा सबस्ट्रॅक्ट होतात तेव्हा मल्टिप्लाय ला हे असं करू शकतो आपण. ओके, सो हा आपला या पॉवरचा सेपरेशन झालंय. प्लस 3x² ई रेस टू मायनस वाय. बघा ऑब्झर्वेशन, ई रेस टू मायनस वाय तर कॉमन निघतं. ई रेस टू मायनस वाय आला कॉमन. ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू 3x². हा व्हेरिएबल झाले सेपरेट. करा सेपरेट. dy बाय ई रेस टू मायनस वाय इज इक्वल टू dx इंटू ई रेस टू एक्स प्लस 3x². मी काय सांगितलं तुम्हाला की dy आणि dx न्यूमरेटर वर पाहिजे, बाकी कुठेही जाऊ दे. म्हणून मला हा खाली आणावा लागला, हा वर नेला. ओके, ई रेस टू मायनस वाय कॅन आय राईट लाईक दिस, ई रेस टू वाय. e raised to minus y can be written as e raised to y and e raised to x plus 3x² dx. सो काय करणार मी आता, इंटिग्रेटिंग बोथ साइड. हे बघा, हा y ची टर्म सेपरेट झाली, x ची टर्म सेपरेट झाली, व्हेरिएबल सेपरेबल मेथड. इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेशन ऑफ e raised to y dy is equal to integration of e raised to x plus 3x² with respect to what, with respect to dx. बस इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं. बोला, ई रेस टू वाय चे इंटिग्रेशन, ई रेस टू वाय कुठल्या फॉर्म्युलाही वापरायची गरज पडली नाही आपल्याला. एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियल, एक्सपोनेन्शियलचे इंटिग्रेशन एक्सपोनेन्शियल. ई रेस टू एक्स इंटिग्रेशन ई रेस टू एक्स प्लस 3 कॉन्स्टंट आहे, 3 कॉन्स्टंट x² चं इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह 2x असतो. मुलं घाई गडबड करतात. प्रश्न विचारा स्वतःला की आपण डेरिव्हेटिव्ह काढतोय का इंटिग्रेशन करतोय. सो x² चं इंटिग्रेशन झालं x³ बाय 3 दॅट इज x रेस टू m+1 अपॉन m+1 आणि प्लस इथे c. आता इथे मी टॅन, लॉग, साइन काही घ्यायची गरज नाही, कारण हे साधे आहेत. हे साधे आहे, सो हे साधं घ्यायचं. ओके, सो 3 कॅन्सल. हे झालं माझं फायनल आन्सर. e raised to y is equal to e raised to x plus x³ plus c. This is the solution of differential equation using variable separable method. सो या क्वेश्चनला आपल्याला कुठलाही फॉर्म्युला यूज करायची गरज पडली नाही. बेसिक फॉर्म्युले होते फक्त एक्सपोनेन्शियलचे इंटिग्रेशनचे, बस. हा तर प्रश्न डोळ्यांनी बघूनच कळतो की व्हेरिएबल सेपरेबलचा आहे. नुसतं नजर फिरवा, वर एक्स आहे खाली वाय आहे, करा क्रॉस मल्टिप्लाय, आन्सर डायरेक्ट इथे व्हेरिएबल सेपरेबलने आहे, कळालं. हवा क्रॉस मल्टिप्लाय केलं, व्हेरिएबल सेपरेबल. सो इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेटिंग बोथ साइड, integration of 2 e raised to y sin hyperbolic y with respect to y is equal to integration of x sin x dx. आता इंटिग्रेशन करणार कसं, कारण इथे एक्सपोनेन्शियल आहे आणि इथे साइन आहे. हे इंटिग्रेशन करण्यासाठी तुम्हाला एक बेसिक 2 फॉर्म्युले माहिती पाहिजे अबाउट हायपरबोलिक टर्म्स. हायपरबोलिक टर्म्स आल्या की त्यांना सगळ्यात पहिले एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायचं. हे सगळ्यात सोपी मेथड असते. बघा, कॉश हायपरबोलिक is e raised to x plus e raised to minus x by 2. हा फॉर्म्युला आहे. साइन हायपरबोलिक इज e raised to x minus e raised to minus x by 2. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. वर प्लस असेल तर कॉश, मायनस असेल तर साइन. कॉश हायपरबोलिक, साइन हायपरबोलिकचे फॉर्म्युला आहेत. इथे मी अप्लाय करतो. मी इथे काय येणार आहे, 2 e raised to y साइन हायपरबोलिकचा फॉर्म्युला e raised to y minus e raised to minus y by 2. हा झाला dy चा टर्म इज इक्वल टू, हे तसंच राहू दे, आता मी याचे इंटिग्रेशन सांगतो तुम्हाला. सो काय कॅन्सल होत आहे, 2 कॅन्सल झालं, 2 कॅन्सल. e raised to y इंटू e raised to y, e raised to 2y, e raised to y इंटू e raised to y. जर बेस सेम असतात तेव्हा पॉवर ऍड होतात, y प्लस y 2y.
ई रेस टू वाय इंटू ई रेस टू मायनस वाय, परत बेस सेम असतात तेव्हा पॉवर ऍड होतात, वाय मायनस वाय 0. सो ई रेस टू 0 किती असतं, ई रेस टू 0 असतो 1, एनिथिंग रेस टू 0 1, सो मायनस 1 इंटू dx सॉरी dy x साइन x dx. सो आपण आतापर्यंत थोडं सॉर्ट केलेलं आहे क्वेश्चन. आता सोपं आहे बघा इंटिग्रेट करणं. ई रेस टू 2y चे इंटिग्रेशन काय असणार, ई रेस टू 2y बाय 2. ई रेस टू ax चा इंटिग्रेशन काय असतो, ई रेस टू ax चा इंटिग्रेशन काय असतो, ई रेस टू ax अपॉन ए. हे बघा, ई रेस टू 2y चा इंटिग्रेशन ई रेस टू 2y अपॉन 2 मायनस 1 चा इंटिग्रेशन, इंटिग्रेशन ऑफ 1 इज x, इंटिग्रेशन ऑफ 1 इज x, बट इथे विथ रिस्पेक्ट टू y, विथ रिस्पेक्ट टू y इंटिग्रेशन ऑफ 1 इज y, इंटिग्रेशन ऑफ 1 इज y. हे इंटिग्रेशन संपलं, आन्सर आपला अर्ध संपले, फक्त एवढंच बाकी आहे. एक्स साइन एक्स, एक्स पण व्हेरिएबल आहे, साइन पण व्हेरिएबल आहे. हा यूव्ही रूल आहे, हा यूव्ही रूल आहे. M1 मध्ये फुरियर ट्रान्सफॉर्म मध्ये हा तुम्ही सॉरी फुरियर सिरीज मध्ये हा रूल तुम्ही खूप वेळा वापरलेला आहे. ऑलमोस्ट फुरियर सिरीजच्या अर्ध्या क्वेश्चन मध्ये हा रूल तुम्हाला वापरावाच लागतो, यूव्ही रूल. मी एक्सप्लेन करतो यूव्ही रूल काय. यू तसाच व्ही चा इंटिग्रेशन मायनस यू चा डेरिव्हेटिव्ह व्ही चा डबल इंटिग्रेशन प्लस यू चा डबल डेरिव्हेटिव्ह व्ही चा ट्रिपल इंटिग्रेशन सो ऑन. ओके, जसं मी बोलतो तसंच पाठ करायचं. पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. सो इथे मी ते वापरतोय. पहिला तसाच, पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस, पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन, ही टर्म बरोबर आली आपली, मायनस मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन, व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ मायनस कॉस एक्स, मायनस तसाच कॉसचं इंटिग्रेशन साइन एक्स प्लस पहिल्याचा परत डेरिव्हेटिव्ह. आता 1 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार, 0. 1 तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 0. सो ही टर्म इथे संपली. प्लस सी, प्लस सी. सो आपलं फायनल आन्सर आलं आहे. सो आय होप तुम्हाला एक 4 फॉर्म्युले तुम्ही लिहून घेतलेत, हे महत्वाचे फॉर्म्युले आहेत. सो आपलं फायनल आन्सर आहे ई रेस टू 2y बाय 2 मायनस y इज इक्वल टू, हा झाला मायनस एक्स कॉस एक्स मायनस मायनस प्लस साइन एक्स प्लस. सो दिस इज माय फायनल आन्सर फॉर दिस क्वेश्चन. सो याच्यात अवघड पार्ट कुठला होता, तर सगळ्यात पहिले तुम्हाला साइन आणि कॉस हे दोन्ही आला हायपरबोलिक, तर पहिले हे करायचे. आणि दुसरा हा यूव्ही रूल, ह्याच्या व्यतिरिक्त काही अवघड नाही. यूव्ही रूल पण आता खूप वेळा झालाय फुरियर सिरीज मध्ये तुम्हाला, सो इथे हा जमलाच पाहिजे. ओके, जो हा यूव्ही रूल आहे हा मी सांगितलेल्या शब्दातच पाठ करा. पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन सो ऑन, असा पाठ करा, तर हा पटकन पाठ होईल तुमचा. सो कसं कळणार हा क्वेश्चन बघून, किंवा व्हेरिएबल सेपरेबलचा आहे, हा कळणार तर अशक्य आहे, असं तर वाटतच नाही. सगळं मिक्स वाटतंय, हे सगळं मिक्स वाटतंय. बट थोडंसं ऑब्झर्वेशन करा, थोडंसं कॉमन काढायची तुमची टेक्निक ही क्लिअर पाहिजे. जर तुम्हाला कॉमन काढता येत असतील गोष्टी, तर तुमचा आन्सर पटकन सॉल्व्ह होणार आहे. बघा, मी यातनं आहे ना, यातनं वाय स्क्वेअर कॉमन काढतो. काय कॉमन काढतो, वाय स्क्वेअर. सो हे असं लिहू शकतो का मी, हे असंच वाय स्क्वेअर कॉमन काढला तर काय उरतं, इथे उरतो 1, इथे उरतो एक्स स्क्वेअर. ओके, हे असं आलं.
आता मी ह्याला एक ब्रॅकेट अज्युम केली तर इथून मी 1 + x² कॉमन काढू शकतो आणि इथून पण 1 + x² कॉमन काढू शकतो. सो आय कॅन राईट दिस लाईक दिस. 1 + x² कॉमन काढला, 1 + x² कॉमन काढला इथून तर उरलं 1 आणि इथून तर उरला y². बघा तुमचे दोन्ही व्हेरिएबल एकदम सेपरेट झाले. बस आता हा खाली घेऊन जा, तुमचं काम झालं. y dy बाय √1 + y². अंडररूट आपण सेपरेट करू शकतो, हे तर तुम्हाला माहितीच असेल. इज इक्वल टू √1 + x² dx. बघा हा फक्त खाली घेऊन गेलो, dx इथे मल्टिप्लाय केला, व्हेरिएबल सेपरेट. बस आता इंटिग्रेशन करायचंय तर तुम्हाला हे फॉर्म्युला पार्ट पाहिजे. सगळ्यात पहिला फॉर्म्युला हे बघा, इंटिग्रेटिंग बोथ साइड करतोय डायरेक्टली, इंटिग्रेटिंग बोथ साइड करतोय. हा फॉर्म्युला बघा, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. हा फॉर्म्युला तुम्ही खूप वेळा वापरला असाल. हा असा आहे f'(x) अपॉन √f(x) टू √f(x). हा फॉर्म्युला आहे. जर का या खालच्याच्या रूट मधल्याचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर आन्सर असतं डायरेक्टली टू √f(x). मी काय म्हटलं, खालच्याच्या रूटच्या आत मधल्याचा डेरिव्हेटिव्ह वर पाहिजे, बरोबर आहे. तर नीट ऑब्झर्व करा, मला याचा डेरिव्हेटिव्ह सांगा. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि y² चा डेरिव्हेटिव्ह 2y. त्यातला y तर आहे इथे, कॅन आय ऍडजस्ट टू? मी डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय 2 करतो बघा, डिवाइड बाय 2 अँड मल्टिप्लाय बाय 2. काय केलं मी, डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय 2 केलं. आलं का? खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस y² चा डेरिव्हेटिव्ह 2y. हा बघा, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर आन्सर काय असतं, टू √f(x). म्हणजे याचा आन्सर आलं 2, हा तसाच 2 √f(x). 2 रूट हा बघा f(x) इज इक्वल टू, आता याचं व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट समथिंग. असा फॉर्म्युला आहे का बघा, √a² + x² चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला पाठ आहे का? √a² + x² च्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. हा मी फॉर्म्युला लिहून देतोय, नीट अप्लाय करायचं आहे आपल्याला. दॅट्स x/2 √a² + x² प्लस a²/2 प्लस a²/2 लॉग ऑफ x प्लस √a² + x². हा खूप लेंदी फॉर्म्युला आपण पुढे जे 11वी-12वीत वापरलेला आहे. सगळ्यात कंटाळा केलेला फॉर्म्युला आहे हा पाठ करायचा, बट हा तुम्हाला पाठ करावाच लागेल. तुम्ही इंजिनिअरिंगच्या आता फर्स्ट इयर मध्ये आहात. सो हा फॉर्म्युला मी इथे अप्लाय करतो. याच्यासाठी नीट ऑब्झर्व करा, आपला a² आहे 1. a² जर का 1 आहे तर a पण किती आहे 1, कारण a² चा अंडररूट म्हणजे 1 चा अंडररूट 1 असतो. सो मी हा फॉर्म्युला इथे अप्लाय करतोय ऍज इट इज. नीट ऑब्झर्व करा, x/2 अंडररूट मध्ये 1 + x² प्लस a² किती आहे माझा 1. सो 1/2 लॉग ऑफ x प्लस अंडररूट 1 + x² प्लस c. सो हा 2 कॅन्सल. हे माझं फायनल आन्सर, हे माझं फायनल आन्सर. हे बघा, हा आहे पहिला फॉर्म्युला, हा आहे दुसरा फॉर्म्युला, फक्त इंटिग्रेशन केलं, आन्सर काढलं. सो या क्वेश्चन मध्ये अवघड पार्ट कुठला होता, तर एक तर तुमचा फॉर्म्युला पार्ट असणं, आणि फॉर्म्युला पार्ट असणं हा अवघड पार्ट नाहीये. हे तर तुमचा बेसिक रूल आहे की तुमचे फॉर्म्युले इंटिग्रेशनचे पार्टच पाहिजेत, नाही तर तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पुढे जाऊच शकत नाही. सो स्टेप नंबर 1, आजपासून पहिले फॉर्म्युले पार्ट करायला सुरू करा. सगळे फॉर्म्युले पार्ट झाले की आपण इकडे येऊया. या पार्ट मध्ये आपण फक्त व्हेरिएबल सेपरेट केले, कॉमन काढून, काय वेगळी अक्कल वापरली नाही, फक्त कॉमन काढलं, व्हेरिएबल सेपरेट केले. हे दोन्ही फॉर्म्युले तुमचे जर का पार्ट असतील तर विदिन 2 स्टेप्स तुमचा आन्सर येतं. सो मोठे मोठे क्वेश्चनचा आन्सर विदिन 2 स्टेप्स असते, हे मार्क आपले घेतलेच गेले पाहिजे. ओके, सो व्हेरिएबल सेपरेट मध्ये काय करायचं आहे, आय थिंक आय होप तुम्हाला कळलेलं आहे सगळं. ओके, व्हेरिएबल सेपरेट करायचे, इंटिग्रेटिंग बोथ साइड करायचे, आन्सर काढायचे. फक्त कॉन्स्टंट ऍड करायला विसरू नका. दिस इज 100% इम्पॉर्टंट थिंग.
हा विसरला तुमचा मार्क गेला. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो अशा प्रकारे आपण फर्स्ट टाइप संपवलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सेकंड टाइपला जाऊ, दॅट इज रिड्युसिबल टू व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. थँक्यू.